आता मुलं 2 लहान घरात आहेत, त्यांना मी काय करणार? ते सगळं सोडून तुम्हाला इकडे लाईन मग मध्ये आता मी लाईनला थांबले, मी आता घरात पण सोडले आणि इथं पण येऊन थांबले. मग घरात शाळेतनं मुलं आलेत, आता त्यांना मी काय करणार? एक सोडून दोन्ही गॅस संपलेत. म्हणजे संध्याकाळी खायचं तर गॅस पाहिजे, हा, गॅस पाहिजेत. पण हे सोडून मला लहान मुलं पण घरात आहेत, हो. त्यांना सोडून इकडे यावं लागतं. त्यांना सोडून मला लाईनला थांबावं लागले आता. मग मी काय करायचं? इथे लाईनला थांबायचं का मुलांकडे लक्ष द्यायचं का घरी जाऊन त्यांना जेवण कशावर बनवायचं ह्याचं काय टेन्शन घ्यायचं मी? हे कुठेतरी बदलायला पाहिजे. हे कुठं तरी बदलायला पाहिजे. सरकारने आधी सूचना द्यायला पाहिजे या गोष्टीची, कारण सगळी सर्वसामान्य लोक आहेत जी स्वतः लोक कमवून घरात गॅस आणून त्यानंतर ती पुढची प्रोसेस होते. का तर घर सांभाळणारा एकटा असतोय, एकट्याच्या जीवावर हे सगळं चालतंय. मग तो जर कामाला गेला तर त्याच्या मागच्या पिढीनं काय करायचं? त्याच्या मागच्या लोकांनी काय प्रगती करायची? कुठं जायचं? कुणाकडनं आशा करायची की बाबा आम्हाला कोणतरी घरात आणून देईल? आता घरात कोणी नाही आहे. मग मी एकटी घर बंद करून मी गॅस आणायला आलो. आता गॅस पण घरात आहे. आता मी तर लाईनला थांबू की घरी जाऊन गॅस घेऊन येऊ? गॅस घेऊन येऊ सोपे इथे लाईन वाढणार, परत मला थांबावं लागणार मागे. मग आता मी इथं गॅसला थांबू का घरी जाऊन गॅस आणू का बुकिंगसाठी थांबू? बोलता बोलता कंठ दाटलाय तुमचा, एवढा त्रास म्हणजे त्रास व्हायलाय, सकाळपासून त्रास व्हायलाय. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.